धरण आमच्या दारात आहे, पर दियात पाहिजे ना आम्हाला पाणी. सरकारला आम्ही सांगतो का आम्हाला पाणी रस्ता आमची सोय कर, तर सरकारही नाही मनाव घालत. तिथलं पाणी कुठे जातं? मुंबईला, तरी आम्हाला पाणी नाही भेटत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळच्या दापूरमाळ गावाची ही शोकांतिका आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा या गावकऱ्यांचा संघर्ष खरं तर कुठून सुरू होतो, तर रस्ताही नाहीये. देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाली, पण महाराष्ट्रातल्या या गावात अजूनही रस्ता नाही. जवळपास 3 किलोमीटरचा खडकाळ डोंगराळ चढ आणि तीच या गावात जाण्यासाठी एकमेव वाट आहे. तब्बल 1.5 तासांचा वेळ या संपूर्ण प्रवासासाठी लागला. एक अख्खा डोंगर आम्ही चढलोय, डोंगरावर आता पोहोचलोय. हे आहे दापूरमाळ गाव. जवळपास 350 लोक या ठिकाणी 2 वेगवेगळ्या पाड्यांमध्ये राहतात. पण इथं पाईपलाईन पोहोचलेली नाही. इथं एक पाईप दिसतेय, पण त्याचं कनेक्शन कुठेही दिसत नाहीये. नळ नाहीत आणि रस्ता नाही, त्यामुळे पाण्याचा टँकर पण इथे पोहोचू शकत नाही. या गावावरून खाली जर आपण पाहिलं तर वैतरणा धरण दिसतं. गावातून दिसणारं धरणाचं पाणी भरून आणण्यासाठी गावकरी रोज जवळपास 4 किलोमीटरचा उभा डोंगर सर करतात. हा चढ इतका कठीण आहे की कधीही तोल जाऊ शकतो. 10 लिटर पाण्याच्या एका हंड्यासाठी 3 तासांचा जीव घेणा प्रवास ते करतायत. शाळा नाही आमच्या गावात, शाळेत जात नाही. मग शाळेत जायला तर पाणी भरायचा, घरचा काम आवरायचा. तर बाहेरच्या गावात रस्ता नाही आम्हाला जायला. इथले मुली शिकल्याच नाही कोणीच. इथं कोणी जास्त दिवस बाहेरचं राहत नाही, आमच्याकडे पाणीच नाही. त्याच्यामुळे दिवसाचं काम काही सगळं पाण्यावारीच जात ना. जगभरात पाणी हा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या निकषांनुसार प्रत्येक माणसाला घरापासून सहज अंतरावर सुरक्षित पाणी मिळायला हवं. पाण्याची वाट पाहता पाहता दापूरमाळच्या अनेक पिढ्या संपल्या. या संघर्षात गावकऱ्यांनी फक्त वेळ नाही तर शिक्षणाच्या संधीही गमावल्या, आपलं आरोग्य वेठीला धरलं. याची भरपाई सरकार कशी आणि कधी पूर्ण करणार हा प्रश्न आहे.